हाय, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बाय द वे, गेले काही दिवसांपूर्वीच माझा बड्डे झाला, तुम्हाला तर माहितीच आहे. तर त्याचा हा छोटासा व्लॉग करायचा प्रयत्न केला आहे. आणि हा आदल्या दिवशीचा व्लॉग आहे बरं का, म्हणजे व्हिडिओ जे काही सेलिब्रेशन आहे आदल्या दिवशी संध्याकाळी आणि रात्रीचं. कारण का दुसऱ्या दिवशी माझी काही महत्त्वाची कामं होती, त्याच्यामुळे त्या दुसऱ्या दिवशी असं काही खास सेलिब्रेशन मी केलं नव्हतं. बाय द वे, हा केक बघा किती गोड त्यांनी बनवून आणला आहे. बाय द वे, हे जे सगळेजण आहेत, मी जिथे सलॉनला जाते तिकडचा हा गोड स्टाफ आहे जो माझे खूप लाड करतं. आणि हे सरप्राईज प्लॅन केलं होतं. ही जी माझ्या बाजूला उभी आहे किम म्हणून, तिचं नाव किम आहे, माझी पर्सनल नेल टेक्निशियन्स आहे गेले 3-4 वर्षापासून. सो तिने हे जास्त करून सरप्राईज प्लॅन केलं होतं. ही बघा, ही किम. आणि तिनेच ती केकची अशी खूप गोड ऑर्डर दिली होती. आणि तो फोटो जो आहे केकवरचा तोही तिनेच काढला होता. झाले असतील त्याला 1-1.5 वर्ष वगैरे. आणि गिफ्ट वगैरे तिने असं छान माझ्यासाठी अरेंज केलं होतं. आणि बाकी पूर्ण स्टाफ पण खूप गोड आहे, म्हणजे त्यांनी इतकं गोड मग ते केक माझ्या पुढ्यात आणून त्यांनी मला विश केलं. आणि सगळेजण केक भरवत होते. आणि माझं झालं की बास, आता खूप गोड होतं. एका पॉईंट नंतर सगळेजण केक भरवायला लागले की ते गोड गोड नाही खाल्लं जात. त्याच्यामुळे माझं होतं प्लीज 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 कमी भरवा. आणि बाय द वे, माझ्यासारखे असे कोण आहेत ज्यांना असं बड्डेच्या दिवशी पॅम्परिंग करून घ्यायला खूप आवडतं. मला तर खूप आवडतं. ती जी जमात असते ना की कशाला केक वगैरे, की कशाला गिफ्ट, प्लीजच नाही, तुम्ही एक्झिस्टच नाही करत या समाजात. सॉरी पण हो, कारण का बड्डे असतो यार तुमचा. त्या दिवशी तुम्ही जे लोक तुम्हाला पॅम्पर करतात त्यांच्याकडून पॅम्पर करून घ्यायचं आणि गिफ्ट पण घ्यायचं आहे. मला जे मी करते मला खूप आवडतं, तर जे मी करून घेतेही होते, त्याचाच व्हिडिओ तुमच्यासमोर आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी खरंच खूप खूप असं गोड सरप्राईज मला दिलं होतं. आणि येस, ॲज इट इज, जसं मी तुम्हाला सांगितलं की मला आवडतं पॅम्परिंग करून घ्यायला, तर मी पॅम्परिंग करून घेत होते ते जसं मला पॅम्पर करत होते. आणि येस, असं होतं हे सलॉनमधलं सेलिब्रेशन. आणि हे होतं घरचं सेलिब्रेशन, जे रात्री 12ला माझे सगळे फ्रेंड्स केक वगैरे घेऊन आले होते माझ्यासाठी. आणि मला चॉकलेट फ्लेवर्सचा केक जास्त आवडतो, त्याच्यामुळे चॉकलेट फ्लेवर्सचे केक जास्त होते. आणि बघा, माझ्याच्याने केक कापला जात नव्हता, जीव तोडून कापत होते, कारण का ते ऑरिओ चॉकलेट केक होता, मध्ये मध्ये बिस्किट्स येत होती, त्याच्यामुळे. अशा प्रकारे घरचं सेलिब्रेशन होतं. आणि हे बघू शकता तुम्ही, चॉकलेट्स, कपकेक, चॉकलेट बॉल्स, चॉकलेट मूस, चॉकलेट लॉलीपॉप, ते पण केकचंच होतं त्यांनी बनवलेलं. असं सगळे घेऊन आले होते. आणि हे किमने दिलेलं गिफ्ट आणि ग्रीटिंग कार्ड होतं. तर ती मला आधीच बोलली होती की मॅम आप ये घर जाके खोलना. म्हटलं हां, ओके. सो मी घरी येऊन ते गिफ्ट ओपन करायचं सगळं काम करत होते. बाय द वे, माझ्या मामानेही मला एक खूप गोड गिफ्ट दिलं आहे. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवेनच ते काय गिफ्ट आहे ते. आणि अशा प्रकारे मी माझं असं गिफ्ट ओपन करायचं काम करते. आणि बाय द वे, हे जे गिफ्ट असं रॅप करून देतात ना बड्डेला, ते खूप मला आवडतं. कारण का मी पण कोणाला बड्डेला गिफ्ट देते तेव्हा असं रॅपच करून देते, कारण का मग ती आपल्याला खूप अशी उत्सुकता असते, अशी क्युरिओसिटी की काय आहे गिफ्ट आतमध्ये, काय आहे बॉक्सच्या आतमध्ये, काय आहे. त्याच्यामुळे मलाही असं कोणी गिफ्ट रॅप करून दिलं की ते असं भारी वाटतं, किंवा आपली पण उत्सुकता असते माझी की अरे काय काय आहे याच्या आतमध्ये. आणि ते असे तीवाली मंडळी असतात ना, ती अशीच नुसती आणून देतात गिफ्ट, हां बड्डे गिफ्ट. बट ऑब्वियस आपण त्यांना काही बोलत नाही. पण असं होतं यार, बड्डे गिफ्ट ही रॅप करूनच द्यायचे असतात. कोण कोण सहमत आहे ह्याच्यासाठी. म्हणजे आपली उत्सुकता अशी वाढलेली असते की काय याच्या आतमध्ये. सो असं माझं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन होतं आदल्या दिवशी संध्याकाळचं आणि रात्रीचं. कारण का तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी माझी काही महत्त्वाची कामं होते, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी असं काही खास स्पेशल सेलिब्रेशन केलेलं नव्हतं. सो येस, लाईक करा, शेअर करा आणि खूप सारं सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला प्लीज विसरू नका, नाहीतर मग तुमच्यापर्यंत आपले नवनवीन व्हिडिओ, व्लॉग, रेसिपीज पोहोचणार नाहीत म्हणून. आणि फायनली मी गिफ्ट ओपन केलेलं होतं. थांबा, तुम्हाला दाखवते काय होतं त्या गिफ्टमध्ये, जे मला खूप आवडलं होतं, म्हणजे खरंच खूप आवडलं होतं. कारण का, एक मिनिट, हे बघा, हे होतं असा तो फ्लॉवर पॉट होता. ते असं आर्टिफिशियल्स प्लांट मिळतात ना, तर ते होतं. आर्टिफिशियल्सच म्हणतात ना त्याला, आय थिंक. हो. आणि मला असं ना किचनचं सामान, घरी काही असं डेकोरेशनचं सामान मला खूप आवडतं, प्रचंड आवडतं. त्याच्यामुळे मला खूप आवडलं होतं ते. आणि मी खूप खुश होते, दिसत असेल चेहऱ्यावरून.
ओके, सो बाय, लव यू सो मच, बाय.